सध्याच्या घडीला आपल्याला पाहायला मिळेल. चला वेदांत 11 बनकोडे टीमचे कॅप्टन आणि कळंबोली टीमचे कॅप्टन आपण त्वरित या. मॅच ऑन. बामण डोंगरे आणि त्यांच्याच अगेन्स्ट ट्रॉम्बे कोळीवाडा या दोन टीम मध्ये बॅटल रंगताना आपल्याला पाहायला मिळेल. आदित्यचा पहिला बॉल आणि पहिल्या बॉलवर एक महत्वाचा विकेट प्राप्त केलाय. क्रिसने क्रिस सारखा झेल पकडला आणि पहिल्या बॉलवर आदित्यने आपले इरादे स्पष्ट करत असताना एक महत्वाचा विकेट देखील प्राप्त केलाय. चला नेक्स्ट बॅट्समन आकाश मैदानाच्या आतमध्ये आपण एंटर व्हायचंय. चला वेदांत 11 बोनकोडे टीमचे कॅप्टन आपण नवीन बॅट्समन आकाश पाटील मात्र मैदानाच्या आतमध्ये इंटर होत असताना आपल्याला पाहायला मिळेल. वन डाऊन साठी टीम ट्रॉम्बे कोळीवाडा या टीमच्या माध्यमातून चला मॅच थोडीशी स्पीडली ऑन करा. आदित्य पुन्हा एकदा सज्ज होते आकाशसाठी. हलक्या त्याने दिशा दिली. टायमिंग प्रॉपर होतं. पॉइंटला फिल्डर होता. एकेरी धाव देखील या ठिकाणी सहजरित्या पूर्ण होते. 1 रनने धावफलक या ठिकाणी ओपन होत असताना आपल्याला पाहायला मिळते टीम ट्रॉम्बे कोळीवाडा या टीमचं. वेग भरपूर चांगला होता आणि दुसरा विकेट देखील गमावलाय. चला नेक्स्ट मॅच. चला कळंबोली टीमचे कॅप्टन दोन महत्वाचे विकेट देखील प्राप्त केलेत. आयुष जशी मॅच संपेल तुम्ही तुमचा निर्णय कळवा आणि मैदानाचा ताबा घ्या. नवीन बॅट्समन प्रतीक पाटील देखील मैदानाच्या आतमध्ये इंटर होते. वेग भन्नाट होता परंतु भन्नाट वेगाला प्रत्युत्तर देऊ शकला नाही. डॉट बॉलची समाप्ती सध्याच्या स्थितीला आपल्याला पाहायला मिळते. निर्धाव स्वरूपाचा हा बॉल आलाय. शेवटचे 2 चेंडू अजूनही शिल्लक आहेत. एकंदरीत या ओव्हरमधले आतापर्यंत फक्त आणि फक्त एकच धाव आदित्यने खर्च केली. 2 महत्वाचे विकेट त्याने प्राप्त केलेत. आणखीन एक लाजवाब बॉल आपल्याला पाहायला मिळते. पुलरलिनचा बॉल होता. जसा टप्पा पडला वेग भरपूर होता. वेगाला प्रत्युत्तर देऊ शकला नाही आणि थेट विकेट किपरच्या हातामध्ये हा बॉल विसावताना आपल्याला पाहायला मिळालाय. शेवटचा अंतिम बॉल. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होते. लोअर फुल टॉस होता. दिशा दिली. डीपेक्षा कव्हरला फिल्डर भरपूर वेगाने धावलाय. बॉल जज करेल उचलून फेकेल तत्पूर्वी दुसरी धाव देखील सहजरित्या पूर्ण होत असताना आपल्याला पाहायला मिळते.
एका ओव्हरचा खेळ झाला. एक ओव्हरच्या समाप्तीनंतर टीम ट्रॉम्बे कोळीवाडा या टीमच्या धावफलकावरती धावसंख्या 2 गडी बाद 3 रन आपल्याला पाहायला मिळतात. चला टीम मीटिंग घेऊ नका. क्रिश नेक्स्ट बॉलर आपण त्वरित बॉलिंग मार्कवर इन्व्हाइट करा. चला वेळ जास्त प्रमाणामध्ये घेऊ नका. मॅच स्पीड ऑन करा. कट केला. टायमिंग प्रॉपर आहे. चेंडू चाललाय पॉइंटच्या दिशेने. एक धाव देखील या ठिकाणी पूर्ण होते. टीमची धावसंख्या आतापर्यंत 4 रन. 4 धावा देखील आतापर्यंत स्कोरबोर्डवर आपल्याला पाहायला मिळतात. लेग स्टिकच्या थोडासा बाहेर हा बॉल रिलीज केला गेलाय. व्हाईट बॉलचा इशारा पंच आमच्यापर्यंत दर्शवतात. वेग भरपूर चांगला होता परंतु या क्षणाला डॉट बॉलची समाप्ती देखील आपल्याला पाहायला मिळते. नो बॉलचा इशारा येतोय. अप्रतिम दर्जाचा हा बॉल आणि आणखीन एक डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. 3 बॉलचा खेळ झाला. अजूनही 6 रन फक्त आणि फक्त धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. ऑन साइडला लॉफ्ट केलाय. टायमिंग प्रॉपर आहे. ज्या फटक्याची प्रतीक्षा होती तो फटका आलाय. हा सिक्सर आपल्याला पाहायला मिळालाय आणि या षटकाच्या साह्याने 12 रन गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होतोय. वेग भरपूर चांगला होता परंतु या क्षणाला डॉट बॉलची समाप्ती देखील आपल्याला पाहायला मिळते. निर्धाव स्वरूपाचा हा बॉल. आतापर्यंत 12 रन झालेत आणि शेवटचा अंतिम बॉल क्रिसच्या खात्यातील अजूनही शिल्लक असेल. ऑफस्टिकच्या थोडासा बाहेर. लाईन चांगली होती. डॉट बॉल होते. आतापर्यंत 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर 12 रन.
डॉट बॉल देखील आपल्याला पाहायला मिळते. निर्धाव स्वरूपाचा हा बॉल. अजूनही शेवटचे 5 बॉल शिल्लक आहेत. वेग भरपूर चांगला होता. डॉट बॉलची समाप्ती. आणि आतापर्यंत अजूनही 4 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 4 बॉल बाकी आहेत. मॅच 4 ओव्हरची आहे. डॉट बॉलची समाप्ती आपल्याला पाहायला मिळते. सलगचे 3 चेंडू आतापर्यंत निर्धाव आलेत गोलंदाज सोहमच्या माध्यमातून. लॉफ्ट केलाय. टायमिंग प्रॉपर आहे. चेंडू चाललाय कव्हरच्या दिशेने. एक सिंगल देखील या ठिकाणी पूर्ण होते. वेग भरपूर होता परंतु या वेगाला प्रत्युत्तर देऊ शकला नाही. व्हाईट बॉलचा इशारा आलाय. अवंतर स्वरूपामध्ये एक धाव देखील या ठिकाणी ऍड होत असताना आपल्याला पाहायला मिळते. यानंतरची मॅच 3 ओव्हरची असेल आणि त्यानंतर जे सेकंड राऊंड होतील ते मात्र 2 ओव्हरचे होतील. याची नोंद देखील आपण घ्यायची आहे. चला वेळ जास्त प्रमाणामध्ये घेऊ नका. मॅच स्पीड ऑन करा. ओव्हर कंप्लीट होते. टीमची धावसंख्या आतापर्यंत 14 रन. ज्या टीमचा हायएस्ट स्कोर असेल त्या टीमला बाय दिली जाईल. याची नोंद देखील सर्वच टीमने घ्यावी. अकुड पद्धतीचा हा बॉल होता की काय परंतु या क्षणाला व्हाईट बॉलचा इशारा आलाय. अवांतर स्वरूपामध्ये एक धाव या ठिकाणी ऍड होती. मानस आलाय बॉलिंग ट्रॅकवर. चांगला बाउन्सर होता परंतु पंचांचा इशारा येतो. येस इट इज अ व्हाईट बॉल. अवांतर स्वरूपामध्ये एक धाव या ठिकाणी ऍड होत असताना आपल्याला पाहायला मिळते. ऑब्स्टिकच्या भरपूर बाहेर हा बॉल रिलीज केलाय. लाईन चांगली होती. पंचांकडे आशाभूत नजरेने पाहिला परंतु डॉट बॉलची समाप्ती देखील या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. टायमिंग प्रॉपर होतं परंतु रनआउटची संधी एकेरी धाव या ठिकाणी सहजरित्या पूर्ण होते. एका रनच्या साह्याने आतापर्यंत 17.
वेग भरपूर चांगला होता, परंतु डॉट बॉलची समाप्ती आपल्याला पाहायला मिळते. आणखीन एक दर्जेदार चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. शेवटचे 2 चेंडू अजूनही शिल्लक आहेत या इनिंग मधले. तेरा चेंडू आतापर्यंत निर्धाव स्वरूपाचे आलेत या बॅट्समनच्या विरुद्धमध्ये. व्हाईट बॉलचा इशारा येतोय. भरपूर चांगला वेग होता. डॉट बॉल येत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. 20 रन होतात आणि 21 रनचं टार्गेट असेल. चला बॅटिंगसाठी त्वरित उतरायचं बामणडोंगरी टीम आणि ट्रॉम्बे कोळीवाडा पण फिल्डिंगसाठी त्वरित जा.
चला बोनकोड टीम यानंतर लगेचच आपण फिल्डिंग त्वरित लावून घ्या आणि 3 ओव्हरची मॅच असेल. चला विनंती असेल की जे फुटबॉलचं ग्राउंड आहे त्याच्या आतमध्ये कुणी सराव करू नका. बोनकोडे टीम फुटबॉलचं जे ग्राउंड आहे त्याच्यामध्ये सराव करू नका. वीस क्रिश आणि 21 रनचं टार्गेट आहे. क्रिश क्रिश फलंदाज ओम आणि क्रिश देखील आपल्याला पाहायला मिळतात. चला वेग भन्नाट होता आणि लाईन मिस केली तर चला नेक्स्ट टॉस आम्ही या ठिकाणी करणार आहोत. राहुल 11 जय मल्हार नेहरू टीमचे कॅप्टन आणि ऐरोली टीमचे कॅप्टन आपण या ठिकाणी यायचं आहे. टायमिंग प्रॉपर होतं परंतु मिड ऑनला फिल्डर होता. चला वेळ जास्त प्रमाणामध्ये घेऊ नका. नो बॉलचा इशारा देखील आलाय. फ्रीडचा बॉल लॉफ्ट केलाय. डीप मिड विकेटला फिल्डर नव्हता. 1 बाउंड 4 रनसाठी आज चौकार. टायमिंग प्रॉपर होता आणि आणखीन एक दर्जेदार क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळाला. दुसरी धाव देखील पूर्ण होते. 8 रन आतापर्यंत स्कोर बोर्डवर. 19 बॉलमध्ये करायचे ते म्हणजे 13 रन.
एक सिंगल देखील या ठिकाणी कंप्लीट होते. एकच रन आहे. चला मॅच थोडीशी स्पीड ऑन करा. गोलंदाजीच्या मार्कवर गोलंदाज राज आपल्याला पाहायला मिळेल. चला बोनकोडे टीम, आपण फुटबॉलच्या ग्राउंड मध्ये सराव करू नका. एकेरी धाव देखील या ठिकाणी सहजरित्या पूर्ण होते. 1 रनच्या साह्याने टीमची धावसंख्या आतापर्यंत 10 रन. अजूनही 11 रनची गरज आहे. बॅकफुटला जाऊन दिशा दिली. पॉइंटच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न. आणखीन एक डिक्लेअर स्वरूपामध्ये एक धाव या ठिकाणी ऍड होते. दोन धावा देखील आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळाल्या. 13 रन होतात. शेवटचा अंतिम बॉल. या बॉलवर लॉफ्ट केलाय. झेलची संधी आणि फलंदाज होईल बाद. चौदा रन आतापर्यंत होतात. 12 बॉल मध्ये करायचे त्या म्हणजे 7 रन. नवीन बॅट्समन आर्यन मात्र मैदानाच्या आतमध्ये एंटर होतोय. गोलंदाज देवेश. सलग कळंबोली टीमने फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला. 3 ओव्हरची मॅच असेल. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. फटका फसलाय. बॅक टू बॅक तिसऱ्या ओव्हर मधील हा पहिला बॉल आणि पहिल्या बॉलवर एक महत्वाचा विकेट प्राप्त केलाय.
चला वेळ देखील जास्त प्रमाणामध्ये घेऊ नका. मॅच स्पीडली चालू ठेवा. वेग भरपूर चांगला होता परंतु वेगाला प्रत्युत्तर देऊ शकला नाही. डॉट बॉलची समाप्ती आपल्याला पाहायला मिळते. दहा बॉल मध्ये करायचे ते म्हणजे 7 रन. टायमिंग प्रॉपर होतं. तत्पूर्वी एक धाव देखील या ठिकाणी ऍड होत असताना आपल्याला पाहायला मिळते. टायमिंग प्रॉपर आहे. स्लॅश केला परंतु एक सोपा झेल सोडलाय. टायमिंग प्रॉपर होतं. अजूनही चेंडू शिल्लक आहे तर शेवटचा अंतिम बॉल. 4 रनची गरज. या बॉलवर देखील टायमिंग प्रॉपर होता. एक सिंगल देखील पूर्ण होते. सेकंड साठी कॉल आणि दुसरी धाव देखील सहजरित्या पूर्ण होत असताना आपल्याला पाहायला मिळते. 6 मध्ये करायच्या ते म्हणजे 3 रन. 2 रन करायचे आहेत. वेग भरपूर चांगला होता. एक सिंगल कंप्लीट केली आर्यनने. अजूनही 1 रनची गरज.
चला नेक्स्ट मॅच कळंबोली संघ आपण त्वरित मैदानाच्या आतमध्ये एंटर करा.